आम्ही प्रामुख्याने सर्व शेतकरी वर्गाचे प्रतिनिधित्व या ठिकाणी आहोत। शेतकऱ्यांचा अतिवृष्टीचे पैसे बरेचशा लोकांचे आलेले नाही। आता अतिवृष्टी झाली त्याचे देखील पैसे आले नाही। पंचनामे देखील काही शेतकऱ्यांचे झाले नाही। दररोज पाऊस आहे, कुठलेही खरीप पिक आम्हाला उपलब्ध झाले नाही। राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा प्रामुख्याने मागणी आहे। वीज बिल त्या ठिकाणी वसूल करू नये, बँकेची वसूल देखील तहकूब करावी आणि पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात राज्य सरकारने भविष्य काळात आम्हाला अडचण येणार नाही या दृष्टीने प्रयत्न करावे। कारण आज पाऊस जरी जास्त झाला असला तर पाणी टिकेल ती आम्हाला शंका आहे, परंतु ते अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे। उत्पन्नच नाही, खरीप पीक नाश झालेलं आहे, रब्बी तीन शंका नाही। दररोज पाऊस पडतोय, शेतकरी त्या ठिकाणी फक्त तण काढण्याकरता पैसे खर्च करत आहे। आज शेतातलं पाणी बाहेर काढावं लागत आहे, त्या ठिकाणी साधन सामुग्री राज्य सरकारच्या माध्यमातून मिळत नाही। एक आधार देखील प्रामुख्याने पंचनामा व्हावा जेणेकरून त्याला न्याय मिळेल अशा राहील, ते देखील होत नाही। शेतकरी, शेतमजूर आणि महिलांच्या बाबतीत देखील अनुदान हे आमदार काढतायत, त्याचा देखील निषेध करतो। शेतकऱ्यांच्या मुलीबद्दल अपशब्द काढतायत, त्याचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस भुसावळ शाखेतर्फे आम्ही निषेध करतो। हे निवेदन राज्य सरकारकडे तातडीने पाठवावं, निष्काम रिपोर्ट द्यावा केलं।